महाराष्ट्राचा। नमस्कार, मी गौरी। संध्या लाईव्ह मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। वारुळवाडी परिसरात 1935 पासून स्थापन झालेले दुय्यम निबंधक कार्यालय नारायणगाव परिसरातील एका खाजगी बांधकाम व्यावसायिकाच्या जागेमध्ये स्थलांतरित करण्याचा करार करण्यात आला असून या स्थलांतराच्या हालचालींना वेग आला होता। परंतु वारुळवाडीतील दुय्यम निबंधक कार्यालय आमचा अस्मितेचा विषय असून आम्ही स्थलांतरित होऊ देणार नाही, अशी भूमिका वारुळवाडी ग्रामस्थांनी घेतली। 4 दिवसांपासून शशिकांत पारदे आणि नितीन भालेराव यांनी अमरण उपोषण सुरू केले होते। हे उपोषण सुरू केल्यानंतर काल माजी आमदार अतुल बेनके यांच्यासह वारुळवाडी ग्रामपंचायतचे सरपंच विनायक भुजबळ, संजय वारुळे, आशिष फुलसुंदर, वरुण भुजबळ यांच्यासह ग्रामस्थांच्या शिष्टमंडळानं मुंबई येथे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन दुय्यम निबंधक कार्यालय स्थलांतरास विरोध असल्याचं लेखी निवेदन दिलं। त्यानंतर बावनकुळे यांनी दुय्यम निबंधक कार्यालय हे खासगी जागेत स्थलांतर होणार नाही असं आश्वासन दिल्यानंतर शशिकांत पारदे आणि नितीन भालेराव यांचं उपोषण नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार, सरपंच विनायक भुजबळ, उपसरपंच प्रकाश भालेकर, संजय वारुळे, आशिष फुलसुंदर, अर्चना पोकळे, वरुण भुजबळ, रमेश भुजबळ, गिरीश रसाळ, जंगल कोल्हे, आशिष माळवतकर, पोलीस पाटील, सुशांत भुजबळ, प्रसाद भुजबळ यांच्या उपस्थितीमध्ये स्थगित करण्यात आलाय। जोपर्यंत वारुळवाडी परिसरातील शासकीय जागेमध्ये दुय्यम निबंधक कार्यालय नवीन इमारतीचं बांधकाम होत नाही तोपर्यंत कार्यालय हे वारुळवाडी ग्रामपंचायत इमारतीमध्ये तात्पुरते स्थलांतरित करण्याच्या सूचना वारुळवाडी ग्रामस्थांनी दिल्या आहेत। आपण ज्या गोष्टीसाठी इथे जमलोय सगळे वारुळवाडीचे ग्रामस्थ, हे आपलं दुय्यम निबंधक कार्यालय जे स्थलांतर करायचा निर्णय घेतला होता जिल्हाधिकारी आणि दुय्यम निबंधक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी, ज्या वेळेची आपण वाट पाहत होतो, 4 दिवसापासून आपण अन्नाचा कणही आपले शशीभाऊ आणि नितीन भाऊ यांनी घेतला नाही, ज्या गोष्टीसाठी की ते स्थलांतर रोखलं जावं, स्थलांतर थांबवलं जावं, अशा स्वरूपाचा निर्णय जिल्हाधिकारी आणि दुय्यम निबंधक कार्यालयाने घेतलेला आहे। या दुय्यम निबंधक कार्यालयासाठी शासनाने आपल्याकडं जी जागा आता दुय्यम निबंधक कार्यालयाची आहे त्याच जागेवर कार्यालय नव्याने उभं राहणार आहे। हे कार्यालय तात्पुरत्या स्वरूपामध्ये कुठं कार्यरत राहील तर हे कार्यालय आपल्या नारायणगाव वारुळवाडी ग्रामपंचायतीच्या नवीन इमारतीमध्ये स्थलांतरित करण्यात येणार आहे। या चालू केले तर मागील 3 दिवसापासून ते स्थगित करण्यासाठी वरिष्ठांचे मी आदेश घेतलेले आहेत आणि ते पत्र आज मी तुम्हाला देत आहे। सर्वप्रथम सर्वांना जय आदिवासी, मानाचा कडक आदिवासी। आज आमच्या या उपोषणाला आणि हे जे आंदोलन होतं या आंदोलनाला यश आलेलं आहे। हे आंदोलन फक्त स्थगित होतंय, पण जे पत्र दिलंय त्याच्यात काही दगाफटका जर झाला तर एक लक्षात ठेवा, आम्ही राया ठाकर, राघोजी भांगरे, दत्याबा बिरसा मुंडा यांचे बंडकरी आहोत। जर समजा याच्यात काही जर झालं तर पुन्हा आम्ही नव्यानं बंद केल्याशिवाय राहणार नाही। आता यावेळेस आम्ही फक्त 2 जण आमरण उपोषणाला बसलोय, पुढच्या वेळी नक्कीच कमीत कमी 5 ते 25 माणसं आमरण उपोषणाला बसल्याशिवाय राहणार नाही। संध्या लाईव्हसाठी प्रतिनिधी मंगेश पाटे, नारायणगाव। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।